भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद हा मी बघितला व्हिडिओ. हो बघितलंय की हे चांगलं वाटतं. एकदम अशी प्रसन्न सकाळ आणि कोवळं कोवळं ऊन, ते पण पोळते माझ्या डोळ्यांना. अशीच सकाळ मला वारीमध्ये खरं तर अपेक्षित असते की सकाळ झालेली आहे, मी शेतामध्ये बसलेलो आहे, असं प्राणायाम करतो आहे, आजूबाजूला सगळी शांतता आहे, पक्ष्यांचा आवाज आहे, हिरवी धरती काळी धरती माती, काळी माती आमची माती आमची मानस, हे जीवनाचा सार आहे अर्जुन, यही सत्य है. मी हे घेऊन बसलो, म्हटलं एखादा अभंग वगैरे बोलेल, पण काय येतच नाही आहे मला. किती आले किती गेले, अरे आले किती गेले किती संपले भरारा, तुझ्या परिणावाचा रे अजूनही दरारा, धावत ये लवकरी आम्ही झालो र हैराण, अरे एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखान बोला, अरे बोला जय जय हनुमान. नमस्कार मंडळी, पंढरीची वारी घेऊन तुमच्या दारी मी अजित थोरबोले, महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी. आळंदी ते पंढरपूर पायी वारीचा आजचा दिवस आहे 18वा आणि आज माऊलींची पालखी वाखरी ते पंढरपूर जाते आणि मी आत्ता आहे वाखरीला. माझ्या पाठीमागे आहे माऊलींचा तळ आणि दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. 2 मिनिटामध्ये माऊलींचं प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने होणार आहे. चला. दुपारचे 2:25 झालेली आहेत आणि अजूनसुद्धा गर्दी रांग दर्शनाची कमी झालेली नाही आहे. सगळी आवराआवर चालू आहे. आता 5 मिनिटामध्ये माऊलींचं प्रस्थान होईल पंढरपूरच्या दिशेने. वातावरण जे झालेलं आहे ना, म्हणजे आतमध्ये काहीतरी विधी चालू असेल आणि रश्या तयार आहेत, छत्री तयार आहे. आता लगे माऊली येतील आणि आपल्यासोबत निघतील, नाही आपण त्यांच्यासोबत निघणार. वाखरीचं हे मैदान एवढं मोठं आहे, याच्यामध्ये एवढी माणसं असतात. आता रिकामं दिसते कारण संत तुकाराम महाराजांची पालखीसुद्धा इथेच असते विसाव्याला. मग त्यांच्यासोबतची पण सगळे वारकरी असतात. ते आता गेलेत कारण पालखी त्यांची पुढे गेलेली आहे. पण एवढं जर तुम्ही हे मैदान फिरलात ना, तुम्हाला एवढ्या ठिकाणी वेगळे वेगळे कार्यक्रम चालू असतात. कोण गवळणी गात आहे, कोण जेवते, असं मस्त मस्त गोष्टी असतात. काही ठिकाणी ना काही लोकांच्या इंटरेस्टिंग अशा गप्पा चालू असतात. त्या गप्पा गपचूप ऐकायच्या, लय भारी भारी विषय असतात, गमतीशीर. माहिती आहे का, ही मुलं आहेत ना जी काम करतात, हे सगळे वेगळ्या भाषेत बोलतात. मे बी कन्नड, तमिळ, तेलुगू काहीतरी. त्यांच्या पाठीमागे त्यांचा फोटो आहे. सरकार, शितोळे सरकार असं म्हणतात त्यांना. त्याच्या टी शर्टवर पाठी फोटो आहे बघा, दिसला तर बघा. हे तिथून आलेले, म्हणजे जे येतात ना अश्व तिथून येतात. हे त्यांची ओळख झाली माझी, पण बोलून म्हणजे नाही बोललो जास्त. मी ओळख झाली सगळ्यांशी माझी. तुम्ही माझा कधी व्हिडिओ बघितला का? बघितला छान असतं. तुम्ही बघितला व्हिडिओ? हो बघितलंय की हे चांगलं वाटतं. तुम्हाला कसा वाटला? छान मस्त सुंदर. धन्यवाद. आणि आपण आलेलो आहोत पंढरपुराच्या वेशीवरती असंच म्हणूया. आणि आपल्या केलेलं आहे स्वागत, संपूर्ण वारकऱ्यांचं स्वागत. सुंदर अशी कमान, ग्रामविकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र राज्य सोलापूर आषाढी वारीचे वारकरी स्वागत. मंडळी, ही माऊलींची पालखी आहे, ज्या पालखीसोबत आपण रोज प्रवास केलेला आहे. आणि ही ती पालखी आहे ज्या पालखीमध्ये माऊली इथून पुढे वाखरी ते पंढरपूर प्रवास करणार आहेत. आपण असं म्हणू शकतो की या वर्षीचा आपला हा माऊलींसोबतचा शेवटचा व्हिडिओ असेल, कारण इथून पुढे माऊलींचा रथ बदलणार आहे आणि त्या रथासोबत व्हिडिओ काढणं पण अवघड आहे, कारण लेच डेंजर असतं ते. तर Mauli, Mauli, Mauli.
आळंदीपासून पंढरपूरपर्यंत येताना माऊली ज्या रथामध्ये येतात तो रथ अतिशय अद्ययावत हायटेक असतो. त्याच्यामध्ये सस्पेन्शन, टायर, त्या सगळं टेक्निक असतं. पण इथे आल्यावर ज्या रथामध्ये माऊली प्रवास करतात, जो रथ बदलतो तो रथ पूर्णपणे लाकडी आहे, लाकडाचा बनलेला आहे. आणि त्या रथाला ओढण्याचा मान पंढरपुरातील वडार समाजाच्या लोकांना आहे. त्या समाजाची सर्व तरुण मुलं जेवढे ज्यांच्यात बळ आहे सगळे तो रथ ओढायला येतात. आता त्याच्या मागची गोष्ट वेगळी आहे. ती गोष्ट मला एक्झॅक्ट तंतोतंत माहिती नाही आहे म्हणून मी सांगत नाही, पण आहे तसं काहीतरी. पण तो रथ लाकडी आहे आणि ते सगळे ओढतात. ते बघण्याजोगती गोष्ट आहे, ते ट्रान्सफॉर्मेशन. आणि काय हा योगायोग आहे. ही माऊली दिंडी रथाची दिंडी आणि बाजूलाच आहेत जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांची पालखी रथ. ते आहे त्यांचे वंशज स्वप्नील मोरे आणि ते आहेत चोपदार. आणि हे आहे माऊलींची दिंडी. पलीकडे आहे जगद्गुरूंची दिंडी. दिंडी दिंडी माऊली माऊली ज्ञानबा तुकाराम. नमस्कार. हे म्हणजे मला अनपेक्षित होतं की मला माहिती आहे माऊलींच्या रथासोबत चालताना बाजूला जगद्गुरूंच्या पण दिंड्या जात असतात, पण रथ असं थांबेल असं मला अपेक्षित नव्हतं. हा जगद्गुरूंचा रथ आहे आपल्या बाजूला आणि त्याच्यावर चोपदार आत्ता तुम्हाला दिसत असेल त्यांच्यामध्ये तो दंड आहे. काय म्हणतात, राजदंड म्हणतात का असेल, शब्द मला माहिती नाही. आणि ह्या माऊलींच्या दिंड्या. दिस इज सो रेअर अँड आय एम सो हॅपी अँड ग्लॅड. आणि काय इंग्रजी काय मराठी काय बोलू मी आता. हाँ, आपको कुछ बोलना था, बोलिए. वही हम आपको फॉलो कर रहे हैं 5 साल से. छोटी मोटी जितनी भी वीडियो रहती है ना वो सभी देखते हैं वीडियो हम. और कैसे लगता है? एकदम मस्त, एकदम आपका जो बोलना है ना काफ़ी सुंदर रहता है. बोलने का अंदाज सबसे अच्छा है. उसके वजह से शुक्रिया शुक्रिया. काय म्हणजे माणूस गोड बोलतो. माझं आडनाव गोडबोले पाहिजे होतं. रामकृष्ण हरी. माऊली, आम्ही तुमचे व्हिडिओ वेळोवेळी आज आपला 15 ते 20 दिवसाचा प्रवास तुम्ही आनंदाने खेळीमेळीने आम्हाला दाखवला, त्याबद्दल पांडुरंग चरणी आम्ही लीन आहोत. माऊली, खूप तुमचे उपकार मानावे तेवढे कमी पडतील. भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद. हा तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे, या आनंदाला पारावार नाही, आनंदाला दुसरा शब्द सुद्धा नाही. माऊली, खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. रामकृष्ण हरी. काय बोलायचं? धन्यवाद धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे. हे सगळी मंडळी नाशिकची आहेत, मला भेटलेत आणि त्यांना आनंदाचा पारावार उरलेला नाही मला भेटल्यावर. खूप खूप धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माझ्या पाठीमागे जी बिल्डिंग आहे त्याच बिल्डिंगमध्ये कन्स्ट्रक्शन चालू असताना कधी काय मी बसलेलो आहे, रडलेलो आहे, थकलेलो आहे. पंढरपुरामध्ये पोहोचताची माझी अवस्था झाली त्यामुळे. पण फायनली आता ती बिल्डिंग पण तयार आहे आणि तिथंच रिंगण होते आज.
बाप रे बाप, काय रिंगण झालेलं आहे. माऊलींचं तिसरं आणि शेवटचं उभं रिंगण झालेलं आहे आणि माझ्या मागे आहे गोळ रिंगण. काय योगा योगा, काय रिंगण झालं बाबा. शब्द म्हणजे घोडा असा म्हणजे आणि समोरून एकदम HD क्वालिटीमध्ये. वा वा वा, एक नंबर. आणि लयच लवकर झालं. एवढ्या लवकर तर माझ्या स्वप्नात पण मला कधी वाटलं नव्हतं एवढ्या लवकर कधी रिंगण होत नाही. हे काय बरोबर नाही केलं माऊली. मला वाटलं उशिरा करणार, मी डोक्यामध्ये विचार 12 वाजता तिकडे जाईल, पण काय तुम्ही लय लवकर आलात माऊली. बघू आता, थँक्यू लवकर आल्याबद्दल. लवकर जाऊन जरा बसतो, आराम खातो. जेजुरीत पहिला मुक्काम केला तो लॉकडाऊनमधला. एक्सपिरियन्स असा भयानक होता. तिथं माझे परिचित जास्त होते. परिचित म्हणजे मोजके आहेत. माऊलींच्या पालखीसोबत आपण पंढरपुरामध्ये आलेलो आहोत. ही 100 वेळा बोलणार आहे कारण मी पंढरपुराच्या आत अजून येतोय. माझ्या मागे तुम्हाला दिसतंय का माऊलींचे अश्व? नाही दिसत? ठीक आहे. पण माझ्या मागे इंटरेस्टिंग गोष्ट आहे, जे तुम्हाला लाल फेट्यामध्ये दिसत आहेत ना, ते आहेत ज्यांच्या हातामध्ये माऊलींच्या पादुका असतात आणि त्या पादुका घेऊन ते मंदिरात जातात. पण यावर्षी ते नाही आहे, यावर्षी त्यांचा मुलगा आहे. हां, मला वाटलं त्यांच्यासोबत असेल म्हणून मी त्यांच्यासोबत चालत होतो, पण ते मला कळलं की त्यांच्या मुलांच्या हातामध्ये पादुका आहेत. सो वो तो मैंने मिस कर दिया. बट मी त्यांच्यासोबत चालतो ह्यातच मी खुश आहे. भाग्यवान म्हणजे काय असतं? भाग्यवान म्हणजे काहीतरी पैसा हे आलं ते भाग्यवान नाही आहे हो. भाग्यवान म्हणजे जी थोर मंडळी आहे, जे संत मंडळी आहेत, ज्यांनी काहीतरी आयुष्यामध्ये काहीतरी अचीव केलेलं आहे, अशा लोकांच्या समवेत त्यांच्यासोबत तुम्हाला सहवास लाभतो, तुम्हाला शिकायला मिळतं, तुम्हाला बघायला मिळतं. दॅट इज कॉल्ड भाग्यवान. आणि माझ्यासोबत चंद्रभागेच्या वाळवंटी बसलेलो आहे मी. माऊलींची पालखी 10:30 वाजता माऊलींच्या मंदिरामध्ये प्रवेश केला आणि 11:30 वाजता मी इथे चंद्रभागेच्या तीरावर पोहोचलो. आणि आत्ता रात्रीचे 2:30 वाजलेले आहेत, पहाटेचे 2:30 म्हणूया आपण. आणि अखंडपणे वारकरी येतातच आहेत. कंटिन्युअसली लोक आंघोळच करत आहेत, कारण मी इथंच पडलो आहे. माणसं येत आहेत, कोणाचं तरी पाणी उडते. हे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या होताना जाणवतात. पण याहीपेक्षा मोठ्या स्वरूपात काहीतरी घडतं, ते म्हणजे हे की प्रत्येकजण एकाच भावनेने येतोय की आज आषाढी एकादशी आहे. अरे आज देवाचं, विठ्ठलाचं काहीतरी, अरे माऊलीचं, अरे तुकोबांचं, काही ना काही सगळ्यांच्या डोक्यात हेच आहे. म्हणजे इतके लाखो लोक डोक्यामध्ये फक्त एकच गोष्ट ठेवून चालत आहेत. मग त्यांच्या ज्या व्हायब्रेशन्स आहेत त्या आपल्याजवळ आपल्यावर नकळत आघात करतात, आपल्यामध्ये नकळत बदल घडवतात. आणि त्या बदलामुळे इथं आल्यावर आपल्याला प्रसन्न वाटतं. हे त्यामागचं कारण आहे, पंढरपूरला येण्यामागचं, आषाढीला पंढरपूरला येण्यासाठीचं कारण. आणि तुम्हाला वाटतं ना की का छान वाटतं, त्याचं कारण हेच आहे. वारीत काय मिळतं तर हे सगळ्या हा आनंद आहे, जो कदाचित मी आता स्वच्छपणे शांतपणे व्यक्त करू शकत नाही, कारण अंगात ताप आहे माझ्या. आणि
आणि वेगवेगळे टेक्निकल प्रॉब्लेम्स आहेत स्वतःबद्दलचे. सो त्याच्यामुळे मग ते काय जरा उत्साह कमी आहे दाखवण्यामध्ये, पण भरपूर आनंदी आहे मी. बघू आता कसं काय शूट करेल पुढचं. रामकृष्ण.